चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं PI आणि काही कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे. ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात, खूप वर्षापासून बनवतात. तिथलं एक माणसं मोठ्या आर्म्स प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतं अशा गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या. गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होत्या. त्या पंटरने ही वेपन घेण्याचं कारणं सांगून म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बोलवून घेतलं होतं. आपल्या हद्दी आणि त्यांच्या हद्दीमधलं फक्त एक ब्रिज आहे 100-150 मीटरचं, तेवढंच तर आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे. ब्रिजच्या पलीकडं आपल्या हद्दीत आलं होत्या आणि ते बोलवून घेतलं की त्या माणसं इथं आला आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपला एक अधिकारी आणि 7 कर्मचारी तिथं होता. त्यांना आरोपींना धरलेलं ॲप्रहेंड केलं. त्याच्यानंतर अचानकपणे त्यांचं पलीकडचं ते समाजाचं 100-150 लोक अचानकपणे आपला पोलीस स्टाफजवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि ते मॉबपैकी कोणतरी एक दोन बुलेट हवेत फायर केलं. आपला पोलिसांचा स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे 1-2 बुलेट हवेत फायर केलं. त्याच्यानंतर ते 7 जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबलला त्या गावामध्ये घेऊन गेलं होतं आणि तिथलं लोकल पोलीस स्टेशनचा संपर्क केला मी, तिथलं SP वगैरे, आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोड्या वेळात पोहोचला आणि ते सेफली ते कॉन्स्टेबल जे तिथं नेलं होतं त्यांनी परत आपल्याकडे आलेलं आहे. त्यांना काही विशेष जखमा वगैरे काही विशेष लागलेलं नाही आहे आणि जटापट्टीमध्ये आपला एक अधिकारी खाली पडला होता आणि त्यांना लेगचं स्वेलिंग दिसत आहेत, थोड्या जखमा दिसत आहेत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय कोणाला काही मोठा काही जखमा झालेला नाही. आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्सचं, ते आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे, ते आमच्या ताब्यात आहे. त्याला अटक केलेलं आहे. आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे. त्याच्यामधलं अटेम्प्ट टू मर्डरपासून किडनॅपिंग सर्व कलमा लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेल्या आरोपींचा म्हणजे ही हद्द आपली नाही आहे, मध्य प्रदेशची असल्यामुळे त्यांचा पोलिसांचा संपर्क साधून आणि त्यांचे उरलेल्या आरोपींना अटक करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर किती कर्मचाऱ्यांना अपहरण झालं होतं, किती कर्मचाऱ्यांना आपण सोडून आणलेलं आहे? एक कर्मचाऱ्यांना त्यानं नेलं होतं आणि तिथलं जे गावाचा लीडर्स असतील, सरपंच, हे लोक म्हणजे कंटिन्यूस संपर्कातच होतं आपल्यासोबत. म्हणजे त्यांनी तिथलं पोलीस जे लोकल पोलीस आहे त्या लोकल पोलीस स्टेशनला त्याला पोहोचायला एक अर्धा तास 1 तास लागलं होतं. ते पोहोचल्याबरोबर म्हणजे आपल्याला आपल्याकडं येऊन दिलेलं आहे. सर किती कर्मचारी या ठिकाणी गंभीर जखमी आहेत का? गंभीर असं म्हणता येत नाही आहे. म्हणजे 2 लोकांना पायाला लागलेलं आहे. म्हणजे त्यांनी हॉस्पिटलाइज केलं, एक्सरे वगैरे काढल्यानंतर त्याला स्वेलिंग दिसत आहेत. एक्सरे वगैरे ही गोष्टी काढल्यानंतर आपल्याला समजेल. सर असं एक सांगितलं जातं की ह्या कॉन्स्टेबलला जे अपहरण केलेलं होतं त्याच्या बदल्यात आरोपीला सोडण्यात यावं अशी मागणी होती त्यांची. त्यांनी काही बोलले म्हणजे त्यांना आपला कर्मचारी आपल्यापर्यंत आलेला आहे. म्हणजे त्यांना जे कोणी आरोपी होता आरोपी आता आपला ताब्यात आहे, त्यांना अटक करण्यात येईल. याची सराईत गुन्हेगार आहे सर, हा जो आरोपी पकडला आहे आपण? त्यांचे गुन्हेगारी किती गुन्हा दाखल आहे ह्याचं शोधावं लागेल मला. बट इन्फॉर्मेशन अशी आहे की म्हणजे त्यांनी वेपनचंही खूप वर्षापासून हेच काम करते असं माहिती आहे. जे गाव आहे आतापर्यंत इथला बंदुकांचा जो काही गावठी कट्ट्यांचा जो काही व्यवसाय अनेक वर्षांपासून आजपर्यंत त्याला थांबण्यात पोलिसांना यश आलं नाही असं पाहायला मिळते की खूप कारवाया होतात पण प्रत्यक्षात काम कधी थांबलेलं? मागच्या वर्षी एकूण 68 कारवाई केल्या होत्या. ही सर्व 68 कारवाईमध्ये जवळपास 100 देशी कट्टा पकडल्या होत्या. ही सर्व कारवाई उमरटी गावातल्याच आरोपींचंच होत्या आणि यावर्षी देखील म्हणता महिनाभरात आम्ही 5-6 त्यांचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यातलं देखील म्हणजे जे देशी कट्टा जवळपास 12 आम्ही पकडलेला आहे आता महिनाभरात आणि सर्व कारवाई आमचं नेहमी चालू आहे. आणि नेमकं ही गाव आपल्या हद्दीत नाही आहे, म्हणजे आपलं बॉर्डरचं नदीचं पलीकडे त्यांच्या हद्दीत आहे. पार उमरटी म्हणतात, मध्य प्रदेशमधलं आहे. सर हे जे 2 जखमी आहेत त्यांची नावं काय आहेत? 2 जखमी जे आपले कर्मचारी आहेत त्यांची नावं? एक आहे API आहे नितन वरे आणि दुसरा एक पारधी म्हणून कर्मचारी आहे, किरण पारधी. ज्याला अपहरण केलं त्याचं नाव काय? शशिकांत पारधी. त्याला बंदिस्त करून ठेवलेलं, त्यांना पकडून ठेवल्या होत्या थोड्या वेळासाठी आणि तिथला पोलीस किती वाजली घटना आहे?
ही सर्व घटना म्हणजे साधारणतः 6:15 वाजता सुरू. ज्या पद्धतीने बंदिस्त केलं होतं सर, त्यांची मागणी होती की आमच्या माणसाला सोडा, आम्ही तुमच्या माणसाला सोडू. आपण असं काय घडलेलं नाहीये. कशा पद्धतीने आपण असं काय घडलेलं नाही. नेमकी मग आपले कर्मचारी सुटका कशी झाली? काय सुटका कशी केली? म्हणजे तिथं पूर्ण गाव तिथलं त्यांच्या हाती असल्यामुळे ते पोलिसांनी आम्ही संपर्क केला, SP ने संपर्क केला. ते पोलीस जे लोकल पोलीस आहे अर्धा पाऊण तासात तिथं पोहोचलं. त्याच्यानंतर इकडं आणलेलं आहे. आपल्या मध्य प्रदेश पोलिसांच्या सहकार्याला आपल्या कसं माहिती कारवाईमध्ये आपले जे पोलीस ठेवलेले ते हद्दीच त्यांचं आहे. म्हणजे आपण म्हणजे त्यांना ना सांगता आपल्याला तिथं जाणं शक्य नाही आहे, म्हणूनच त्यांच्या सहकार्यानं आपल्या ते बरोबर. आपले कर्मचारी तिकडे गेले होते असं की त्यांच्या हद्दीत गेले होते म्हणून त्यांनी अटॅक केला बुवा असं नाही आहे. म्हणजे ते स्पॉटवर आम्ही पण जाऊन आलं. म्हणजे नदीचं दक्षिण दिशे महाराष्ट्र आहे आणि उत्तर दिशे मध्य प्रदेश आहे. नदीच्या दक्षिण दिशेतच आहे. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.